छत्तीस येथे अवैध वेश्या व्यवसाय व कला केंद्राविरोधात ग्रामस्थांचं आमरण उपोषण. कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा, ग्रामस्थांचा संताप. नगर तालुक्यातील रुई छत्तीस येथे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला अवैध वैश्य व्यवसाय, कला केंद्र, डान्स बार आणि लेडीज वेटर सर्व्हिस त्वरित आणि कायमस्वरूपी बंद करण्यात याव्यात या मागणीसाठी आज 9 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं. या अवैध व्यवसायांबाबत पोलीस प्रशासनाला वेळोवेळी निवेदन, पत्रव्यवहार तसेच ग्रामसभेचा ठराव देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या संदर्भात 26 जानेवारी 2026 रोजी पोलीस प्रशासनास लेखी निवेदन देण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर 10 दिवस उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे अखेर ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला. रुई छत्तीस हे गाव मोठ्या प्रमाणात बाजारपेठेचं असून येथे महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्था आहेत. या अवैध व्यवसायांमुळे विद्यार्थ्यांवर तसेच गावातील तरुण तरुणींच्या भविष्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या परिस्थितीमुळे अनेक पालक आपल्या मुला-मुलींना महाविद्यालयात पाठवण्यास घाबरत असून गावातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याची भावना व्यक्त करण्यात येते. ईश्वर गोरे, राणा रुई छत्तीसी, तालुका जिल्हा अहिल्यानगर. आम्ही 26/12/2025 रोजी च्या ग्रामसभेची जी ग्रामसभा 30 तारखेला 30 जानेवारीला जी झाली होती, त्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी प्रामुख्याने गावामधील अवैध वेश्याव्यवसाय, कला केंद्र, लेडीज सर्व्हिस वेटर्स या संदर्भात ग्रामस्थांनी आवाजी मतदानाने ठराव संमत केला होता. त्या ठरावामध्ये पोलीस जिल्हा अधीक्षक कार्यालय, तालुका पोलीस अधीक्षक कार्यालय, राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब, त्याचप्रमाणे या अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे लोकसभा प्रतिनिधी खासदार निलेशजी लंके साहेब, त्याचप्रमाणे या नगर श्रीगोंदा मतदारसंघातील आमदार श्री विक्रम पाचपुते साहेब यांना गावातील समस्या, वेश्या व्यवसाय, कला केंद्र, लेडीज सर्व्हिस बऱ्याच दिवसापासून ह्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि ह्या समस्या गावाने 30 जानेवारीच्या ग्रामसभेत मोठ्या प्रमाणात मांडल्या होत्या. त्या ग्रामसभेमध्ये लोकांनी प्रशासनाला, नगर तालुक्याचे पोलीस अधिकारी या ठिकाणी ग्रामसभेला उपस्थित असताना लोकांनी दाखवून दिलं होतं कशा प्रकारे वेश्या व्यवसाय चालला जातो आणि कशा प्रकारे पोलीस त्या वेश्या व्यवसायाला संरक्षण देतात. हे ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये दाखवून दिलेलं होतं, व्हिडिओ दाखवले होते. परत काय ते गावाचं नाव परिसरामध्ये भरपूर प्रमाणात खराब झालेलं आहे. त्यामुळे आज आम्ही त्यांना 30 तारखेलाच आम्ही त्यांना 10 दिवसाची मुदत दिली होती. त्या मुदत काल संपलेली आहे आणि त्यानुसार आम्ही आज 9/2/2026 रोजी आमरण उपोषणासाठी बसलो आहोत. आज आम्ही रुई छत्तीस येथे आमच्या गावामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ आमरण उपोषणासाठी बसलो. इथून पुढच्या काळामध्ये जर समजा आम्ही पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये हे काही व्यवसाय जे चालू आहेत आमच्या इथं अवैध व्यवसाय, म्हणजे त्याच्यामध्ये वेश्या व्यवसाय असेल, कला केंद्र असेल, डान्स बार असेल, लेडीज सर्व्हिस वेटर्स असेल, हे प्रामुख्याने आमची प्रमुख मागणी आहे. हे बंद झालं पाहिजे. हे तात्पुरतं काय होतं साहेब, 1 महिन्यात बंद करतात, परत चालू होते, बंद करतात, चालू होते. हे लपंडाव चालू आहे यांचा. हे कायमस्वरूपी बंद करण्याच्या आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही आज पोलीस प्रशासनासमोर दिलेल्या आहेत. त्याच्या आमच्या मागण्या जर मान्य झाल्या, आम्ही 2-3 दिवस वाट पाहू. त्यातलेच रस्ता रोको आम्ही आमचा नगर करमाळा जो हायवे ते आम्ही अडवणार आहोत. ते नाही झालं तर आमचे तरुण वर्ग आहे काही आम्ही आत्मदहनाचा आम्ही इशारा देणार आहे प्रशासनाला. हे
आमरण उपोषणाचे रूप हे अतिशय भयंकर होणार आहे पुढं. आणि हे अख्खं गाव तुम्हाला पहा, सर गाव आमच्या बरोबर आहे, सगळे ग्रामस्थ बरोबर आहे. नमस्कार. आज या ठिकाणी आम्ही ज्या वेश्या व्यवसाय असेल किंवा तत्सम अवैध व्यवसाय असतील त्याच्या बंद करण्यासाठी उपोषणात बसलोय. आणि या वेश्या व्यवसायाचा दुष्परिणाम असा होतोय की आज या ठिकाणी 5 ते 6 हजार विद्यार्थी कॉलेजला येणारे असतील किंवा बाकीचे विद्यार्थी असतील, तरुण वर्ग असेल, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तरुण वर्ग वाम मार्गाला जाण्याची खूप शक्यता आहे. तरुण मुली आहेत कॉलेजला, शाळेत शिकण्यासाठी तरुण मुली आहेत, या मुली असतील किंवा तरुण मुलं असतील, या सर्व गोष्टी त्यांच्या निदर्शनात येत आहेत, येता जाता ते पाहत आहेत. या सगळ्या गोष्टी ते पाहून त्या वाईट वळणाला जाऊ शकतात किंवा भविष्यामध्ये एखादा न जाणू मोठा प्रकार या ठिकाणी घडू शकतो. जेणेकरून या सर्व गोष्टी बंद होण्यासाठी प्रशासनाने या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे. कारण की जर बंद नाही झालं तर उद्या एखादा अनुचित प्रकार झाल्याच्या नंतर गावाला नव्हे प्रशासनाला पण काळीमा फासण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठी प्रशासनाला एक हात जोडून विनंती आहे आमच्या सर्व ग्रामस्थांची असेल किंवा परिसरातील सर्व नागरिकांची असेल की आपण योग्य ती दखल घेऊन या सर्व गोष्टींवर कारवाई करावी आणि आम्हाला या सगळ्या खराब गोष्टीतून मोकळा श्वास घेण्यासाठी सहकार्य करावं. मागण्या मान्य न झाल्यास नगर सोलापूर महामार्गावर तीव्र आंदोलन करण्याचा आणि वेळप्रसंगी आत्मदहनासारखा टोकाचा निर्णय घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या सर्व परिस्थितीस पोलीस प्रशासन जबाबदार राहील असंही ग्रामस्थांनी स्पष्ट केलं. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.